हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? आज सॅटरडे आहे आणि आम्ही आता निघालोय ब्रेकफास्ट करायला. स्पेशल ब्रेकफास्ट बाहेर. आज काही घरी नाही करणार. चला जाऊया ब्रेकफास्ट करायला. या आमच्यासोबत. जाऊया खायला जायचं. त्या दिवशी गाजर लावलेलं रोप बघा केवढं आले, मोठं झालंय. नाही दुखत बाबू. तिथं एक व्हेजिटेबलचं दुकान आहे, त्याचं नाव आहे नाव हॅग आहे ते. हागा नाही, काय नाव वाचलंय? हॅग आहे. पप्पा म्हणतात हागा हागा फ्रुट्स. कायम काय घेतोय बाबू तू? इडली वडा सांबार. हे मँगलोर बन आहे, थोडस स्वीट असतं. विनायकनं इथं पुरी सागू घेतल्या, एवढं मोठं आहे. मैसूर मसाला चीज डोसा. ब्रेकफास्ट करून आल्यानंतर आंटी स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या होत्या. झालंय त्यांचं, आता चपाती बनवत आहेत. काय करतोयस बाळा? ब्रेकफास्ट करून आलोय आम्ही आणि आता बाबू इथं काय बनवायला लागलाय? टेंट हाऊस, पेपा हाऊस. बाबूच्या बर्थडेला गिफ्ट दिलं. नाही नाही, आता नाही करणार मी हेल्प. तू बनव, तुला नाही जमलं तर मी येते. जेवायला इकडं छोले, चपाती आणि सांबर बनव. छोले काल रात्री भिजत ठेवलेले आणि मध्यरात्री मला जाग आली. आता चट 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 बोट मोडल्यासारखा आवाज यायला लागला. मी घाबरली, कोण बोट मोडायला लागलंय मध्यरात्री म्हणून, कोण आलंय का असं मला भीती वाटली. तर ते छोलेचा आवाज होता. नंतर माझ्या लक्षात आलं. मग मला परत 1 तास झोप नाही लागली. मग फोन बघत बसले, इंस्टाग्राम. हे दोघ जण झोपलेले काय मला पण जाग केलं. मला झोप येत नव्हती ना. 3ला नाही, 3:30 वाजता उठवलंय. माझ्या अर्धा तास झोप गेली. काय ब्रेकफास्ट झालाय आमचा, अजून आंघोळ नाही, काही नाही. आता पाणी ठेवलं तापायला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बनवायला लागलायस. असं 7-8 करोड. मान्य पप्पा चॅलेंज करायले. ते काय हरभरा जास्त बाउल मध्ये कुणाचं येतं ते विनेल. मम्माचं बघू. विन होईल, जे विन होईल त्यांना काय काय त्याला पार्टी द्यायची. आणि जे त्याला मी पार्टी देणार. कोण win होईल आणि ज्यांनी लूज केलं त्यांना सांगू 50 पुशअप्स करायला लागतात. ओके, 50 पुशअप्स करायचे. तू मध्येच बोलवलंस मला, नाहीतर माझं झालं असतं. हरवली तुला मी हे टेंट हाऊस बनवून द्यायला लागला. कॅमेरा इज रेकॉर्डिंग. हे अल्ट्रा झूम पॉवर काय. अशा प्रकारे अनमोल खजाना निवडून तयार आहे आणि परत एकदा झाडू मारण्यासाठी मी तयार आहे. आणि मी टेंट हाऊस मध्ये बसून काय करतोय बघूया. काय चाललंय? कलरिंग. वाव, करा. देवाला जाणार आहे, रेडी झाले, आंघोळ वगैरे झालंय, केस विंचरले. फक्त असं एक आता क्लचर लावणार, थोडीशी लिपस्टिक लावणार आणि मग मी रेडी जाण्यासाठी. ही शुगरची लिपस्टिक वापरते मी, थोडीशी लाईट लिप लावते. खूप छान आहे लिपस्टिक ही. आय एम रेडी टू गो. लिपस्टिक आहे, त्यातच मी ब्लश म्हणून पण यूज करणार आहे. थोडंसं घ्यायचं, लाईटली टॅप टॅप टॅप. छान दिसतं. इकडे अजून नाहीये लावलेला, लावून दाखवते इकडे पण कसं दिसते. दोन्ही साईडला ब्लश लावलेला आहे. एवढं कॅमेरामध्ये नाहीये दिसत, पण छान दिसतंय समोरून. आणि पण रेडी झालाय. आणि तुझा ड्रेस दाखवते थांब. भारी आहे हे जॅकेट अन्वीचं, होय ना बाळा? आवडतंय तुला? हा, टी शर्ट आहे आतून. माझा ड्रेस दाखवते मी तुम्हाला. कुर्ता आहे आणि खाली लेगिन्स आहे स्किन कलरची. कसा दिसतोय? असला आवडतंय ना कुरुम कुरुम. काय आहे बघू? कुरकुरे, होममेड ऑइललेस कुरकुरे. घरी जाता जाता आम्हाला इथे एका ठिकाणी एक्झिबिशन दिसलं. म्हटलं चला बघूया काय काय आलंय. बाजूलाच इथे स्पोर्ट्स पण चालू होते. बरेचसे स्टॉल आलेले, कपड्यांचे, खाण्यापिण्याचे, कुल्फी होती, मसाले होते, लहान मुलांची खेळणी, लोणची, बरंचसं सामान आलेलं.
इथं एका ठिकाणी चाट होतं, बिंगो चाट घेतला आम्ही. शोमी टेस्ट करून सांग कसा आहे. टेस्ट कर ना पटकन. छान आहे. तू टेस्ट करून सांग अन्वित कसं आहे. कसं आहे. या स्टॉलवरून आम्ही 2 खेळणी खरेदी केली, जिराफ आणि एक कॅटरपिलर. यानंतर आम्ही इथं स्ट्रॉबेरी डिप पण ट्राय केलं. टेस्टी होतं, फक्त पाण्यासारखं होतं चॉकलेट. एवढी छोटी कुल्फी आहे. कशी आहे टेस्ट. दाखव मला. टेस्ट करते फक्त मी. नंतर आम्ही या ठिकाणी चिक पण ट्राय केला, मस्त होता. एक्झिबिशन मधून आम्ही हे घेऊन आलो माझ्या बहिणीच्या बाळाला. हे काय आहे बाबू. कॅटरपिलर आहे. आणि तू काय घेतलं. हे जिराफ आहे बघा. असं करायचं तिनं दाखवलं. मला माहित आहे. तसं नाही ते. तसं नाहीच आहे. मग हा 1 मिनिट. बरोबर असं. राहू दे सोड. ई, लहानपणीच आहे ना. जेवणाची वेळ झाली. आम्ही जेवायला लागलो. आज छोले बनवलेत. गाजर चालू आहे थोडासा. चपाती, सांबर आणि राईस एवढंच आहे आज. जास्त भूक नाही. बाहेर खाऊन आलेलो. तिथं एक्झिबिशन होतं काहीतरी. स्पोर्ट्स पण चालू होते त्या ठिकाणी. मग आता थोडं थोडं जेवणार आहे. 3 वाजलेले आहेत तरी पण भूक नाही म्हणून मग जेवायला लागलो. संध्याकाळी 5 वाजता झोपलेलो आणि झोपून उठलो बघतो तर बाहेर अंधार झाला. 6 वाजता उठलो. बाबू पण उठला त्याच्यानंतर आमच्या नंतर. आणि उठल्या उठल्या स्ट्रॉबेरी. मी आता झोपून उठलोय आणि कुठे निघालोय बाळा. मॉलला नाही. 1 राऊंड निघालोय बाहेर. असंच 1 राऊंड जाऊन यायचं. कंटाळा आलाय म्हणून. दर आठवड्याला मॉलला जायचं नसतं. बाहेर आलेलो. थंडी एवढी वाजायला लागला की इथं चहा घेतलाय आणि रस्क पण घेतलाय. अन्वितनं इराणी चहा घेतलाय. इराणी चहा कसा आहे टेस्ट सांग. इराणी चहा चॉकलेट सारखं आहे ना. आता मी कलरिंग करणार आहे. रात्र झाले. 10 वाजलेत. होय. 11 वाजलेत सॉरी. आणि ब्लॉग एंड कर. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट. बाय बाय. टाटा गुड बाय.